नमस्कार, मी अमोल सोरमारे, बाय फॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत कोसगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे. आपल्यासोबत आहे प्रगतशील शेतकरी विजय शिंदे. आपण त्यांच्या या हरभऱ्याच्या प्लॉटवरती आलोय आणि या हरभऱ्याच्या प्लॉटला त्यांनी आपलं बायक्सल डिओ हे खत वापरलंय. याचे त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट आले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. हे खत तुम्ही वापरलं बरोबर, याचे कसे रिझल्ट आले तुम्हाला? माझं हे वावर मक्काचं आहे आणि मी नंतर लागवड केली याची आणि नंतर एका महिन्यानंतर एक खत टाकलं. म्हणजे पेराच्या वेळेस तुम्ही याला कोणत्याही कोणतंही खत प्रकारचं वापरलं नव्हतं नाही. आणि एका पेरल्यानंतर महिन्यानंतर एक एका खत महिन्यानंतर टाकलं. हे खत वापरलं. एक याच्यासोबत काय वापरलं? एक दाणेदार आणि एक बाहेर. हे बायोफॅक्टरचं बायक्सल डिओ हे तुम्ही वापरलं बरोबर. तर कशा प्रकारचे रिझल्ट वाटताय तुम्ही? एकदम चांगले रिझल्ट आले. त्याची झाडाची संख्या आणि फुलं पण चांगली आहे त्याला. पण आता याला खतच टाकायची गरज नाही आहे. बरोबर बरोबर एकदम. म्हणजे आणि बुरशीचं प्रमाण कसं आहे पुन्हा? बुरशी नाही आहे. बुरशी तुम्ही बघितली ना, हा, हा. कुठे दिसली तुम्हाला? नाही. बरोबर. आता तुमच्याच बाजूला एक प्लॉट आहे, तुम्ही सांगितलं की बाबा 5 दिवस अगोदर अगोदरचा प्लॉट आहे, परंतु याच्यासारखी त्याची डेव्हलपमेंट नाहीये. नाही. बरोबर. एकंदरीत तुम्ही हे खत वापरून समाधानी? समाधान एकरी एक बॅग तुम्ही ही एकच वापरली वापरली. हो. बरोबर. धन्यवाद.